नमस्कार मैत्रिणींनो, आपण इथे भरलेले वांग्याची भाजी आज बघणार आहोत कमी मसाल्यांमध्ये. मसाला न वापरता. इथं मी शेंगदाण्याचे कूट घेतले आहे, घरचेच. लाल तिखट, काळं तिखट दोन्ही घरचेच आहे. मीठ आणि थोडंसं लसूण टाकून ते मिश्रण मी एकजीव करून घेतले. त्यामध्ये थोडंसं तेल टाकत आपण ते मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं. मसाला हा रोज चांगला नाही शरीराला, म्हणून मी कमी मसाल्यांच्या भाज्या बनवते. अजिबात मला मसाल्याच्या भाज्या आवडत नाहीत आम्हाला कोणालाच. इथं मी तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, लसूण टाकून घेतले, कढीपत्ता. आता त्यामध्ये मी कांदा टाकत आहे. कांदा हा लालसर परतेपर्यंत, तोपर्यंत तिकडे पाणी गरम करायला ठेवले आहे. आपला कांदा लालसर परतून झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकायचे. कांदा आणि टोमॅटो हे थोडेफार परतेपर्यंत आपण इकडे वांगी चिरलेली भरून घेऊ. खूप मस्त होते मैत्रिणींनो. अशी पण भाजी कधीतरी विदाऊट मसाला खाऊन बघा, खूप छान लागते. जास्त मसाले वापरणं हे शरीरासाठी घातक आहे. शक्यतो आम्ही विदाऊट मसालाच जेवढं बनवता येईल तेवढं बनवत असतो भाज्या. आणि आहे त्याच घरच्या सामानामध्ये आपण भरले वांग्याची भाजी बनवू शकतो. सर्व वांगे भरून घेत आहे. आणि ते शिल्लक राहिलेलं जे आहे ना कुटाचं सारण, त्यामध्ये आपण ते थोडंसं कोमट केलेलं पाणी ओतून तेवढंच टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं मैत्रिणींनो, नाहीतर खूपच पातळ होऊन जाते भाजी. चवीनुसार मीठ टाकले मी. त्यामध्ये पण मी आधी कुटामध्ये पण मीठ ॲड केल्यामुळं याच्यामध्ये थोडंच टाकलेलं आहे मैत्रिणींनो. आता आपलं मिश्रण परतून झालेलं आहे. त्यामध्ये मी वांगी टाकून घेत आहे. वांगी आपली थोडी वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून. वाफलेली आहेत आपली वांगी. आता बघा मी त्याच्यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकत आहे त्या सारणमध्ये. ते थोडं असं चमच्याने हे करून त्याच्यामध्ये ओतून द्यायचं पाणी. जास्त नाही टाकायचं मैत्रिणींनो पाणी. आणि अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा मैत्रिणींनो, आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये सांगा. खरंच भाजी खूप छान झाली होती.